राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील झटपट ठळक बातम्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणीसाठी रांगा नको, अडवणूक नको, दलाल तर अजिबात नको। मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला कडक सूचना। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल। एका कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाभ। सेतू सुविधा केंद्रामध्ये पैसे मागितले तर परवाना रद्द करण्याचे दिले आदेश। मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा द्या, मागणीसाठी मराठा समाज आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाने केला रास्ता रोको। सगळे सोयरे अध्यादेशाचे काय? सत्ताधारी आमदारांचा प्रश्न। 8 लाख हरकतींवर कारवाई सुरू। मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। 7,77,000 लाडक्या बहिणींना अजूनही मिळाली नाही साडी। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबलेले वितरण आता सुरू। अहमदनगर जिल्ह्यात 4,28,000 हेक्टर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। सर्वाधिक क्षेत्रावर कपाशीची लागवड, पण पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता। कापूस प्रश्नावर विरोधक आक्रमक। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे C2 वर आधारित हमीभाव देण्याची काँग्रेसने केली मागणी। गरिबी शेतकऱ्यांच्या उशाला, महायुती सरकार अदानीच्या खिशाला। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाची घोषणाबाजी। वैद्यकीयवारांनी मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न। राजू शेट्टींची राज्य सरकारवर टीका। राहुरीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको। 20,000 टन दुधाची भुकटी पडून, तरी शासनाकडून 10,000 टनाची आयात कशाला? कागदपत्रांची लूट। उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी पैसे घेताना तलाठी कॅमेऱ्यात कैद। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची होते धावाधाव। अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या गावकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदानाची मागणी। चांदूर बाजारच्या तहसीलदारांनी दिले निवेदन।